लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारनं या बाबतीत नरमाईची भूमिका घेत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा सावध पवित्रा घेतला आणि दुसरीकडे मुस्लिम मतांच्या तुकड्यावर जगणाऱ्या महाविकास आघाडीनं याविषयी प्रतिक्रिया देणंच टाळलं। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका असा इशारा देत वक्फ बोर्डाविरोधात रोखठोक भूमिका मांडली ती राज ठाकरे यांनी। तेच राज ठाकरे ज्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मतदान केलं नाही, ज्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, पण हा पराभव पचवत राज ठाकरे पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालेत। मुळात या घटनेतून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील मराठी माणसावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा सत्तेत असो वा नसो राज ठाकरे अन्यायाविरुद्ध लढाई